नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी तर डाळीचा डोसा करत आहे. जर आपण कसं डोसा आपला जास्त करून तांदळाचा ते नसतो, तर मूग डाळ, तूर डाळ हे सगळे मिक्स घालून मी केलं आहे डोसा. तांदूळ तर जास्त असतं सोडा, पण हे पण घातले मी, ह्याच्याकरून चव येतं जास्त. तुम्ही बघू शकता. म्हणून जरा निघताना थोडा त्रास होतो. इकडं बघू शकता तुम्ही, चहा करत आहे. इकडं गडबड जरा असल्यामुळं ना जरा झटपट दाखवत आहे. इथं मम्मीने इकडं तळच्यान चटणी करून घेतली. डोसा आपला बघू शकता कसं झालं आहे. ह्याची रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. इकडं आमटीला झटपट सगळे जाणार होते जॉबला म्हणून इकडं झटपट आमटी करून घेतली पटापटा. आमचं घरात खूप हे असतं, म्हणजे डोसा केलं तर असं नाही की बाबा भात आमटी, तर चपाती बिपाती सगळं कंपल्सरी असतंच आमच्यात. हे काय नाही सुटलं. नाश्ता करून आणि हे करायला लागतं. तुमच्यात पण करायला लागतं का? प्लीज मला कमेंट करून सांगा. तेल टाकले, कांदा चांगला परतून घेऊया, आपण भाजून घेऊया. त्यानंतर हे सगळं टमॅटो, कांदा, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट सगळं आणि गरम मसाला त्याने हे सगळं टाकून घ्यायचा आणि वाटाणे पण टाकून घ्यायचे, चांगले भाजून घ्यायचे. त्यानंतर पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, सगळं चटणी त्याने टाकायची. इकडं आजीनं बघू शकता तुम्ही, इकडं आजी मेथीची भाजी त्याने सगळं नीट केल्या. इथनं रेवानं नवीन चप्पल आणल्या बाबाने म्हणून ती दाखवायला आले. इकडं भाकरीची तयारी बघू शकता. इथं भाकऱ्या चालू आहेत. झटापटा चालू आहेत सगळं कामावर. संध्याकाळीसाठी तयारी पण करायची आहे. आमच्या घरात खूप म्हणजे खूप कामं असतं. कोण येऊ द्या अगर न येऊ दे, हे डेलीची कामं आहेत आमच्या घरात. 2-3 भाज्या, परत आमटी, भात, भाकरी, चपाती हे दोन्ही पण लागतं कंपल्सरी. त्यामुळं मी पूर्णपणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते, पण कामातच भरपूर असल्यामुळं ना व्हिडिओ अर्धा होत आहे. पण प्लीज तुमचा असं सपोर्ट असू दे. मी पूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि प्लीज व्हिडिओमध्ये काय कमी असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी माझी चूक सुधारेन. थोडं नवीन असल्यामुळं ना थोडं म्हणजे एडिटिंग करण्यात किंवा व्हिडिओ बनवण्यात थोडं हे व्हायलं आहे. पण मला हे करायचं आहे, मला हे आवडायला लागलं आहे व्हिडिओ बनवण्यात ते. आणि तुम्हाला आणि मेन म्हणजे तुम्हाला दाखवायला मला खूप आवडायला आहे. मी आज हे केलं, मी आज ते केलं आणि तुमच्यावर माझ्या रेसिपी म्हणजे शेअर करायला ना मला खरंच खूप आवडायला आहे. आणि त्यातली रेसिपी तुम्ही घरी करून बघा नक्की. आणि मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे कसं होतात किंवा काय होतात.